ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्रानं मोठी झेप घेतली असून राज्यात सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर फीडर उभारले जात आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जाच्या नवनिर्मित पर्यावरणपूरक प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। सौर फीडरचा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणार असून 2025च्या अखेरपर्यंत सर्व सरकारी इमारतींना सौर ऊर्जेवर आणण्याचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले। येत्या 1.5 ते 2 वर्षात राज्यात 5 लाख सौर कृषीपंप बसवले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे। विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत। त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे। डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत। एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराइज झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने देखील काम चाललेलं आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजना यशस्वी योजना असून या योजनेशी संलग्न असलेल्या राज्यांनी योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत। 300 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची विजेची देयकं शून्यावर यावीत असा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मागासवर्गीय विभागाचा निधी कुठेही वळवलेला नाही। बजेटच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमातींसाठी असलेला निधी त्यांच्या विभागातच दाखवावा लागतो, हे कायद्याचं बंधन आहे आणि तीच तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे। त्यामुळे गैरसमज पसरवू नये असं या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं।